एका क्लासमध्ये अशी 2 मुले असतात, त्यांना इंग्लिश अजिबात येत नसतं. त्यांचं इंग्लिश एवढं खराब असतं, की त्यांना नीट वाचताही येत नसतं. त्यांच्या टीचर्स त्यांना जेव्हा इंग्लिश वाचायला सांगतात, त्यावेळेस ते खूप अडकळत असे वाचन करत असतात. ते स्वतः मनामध्ये खूप अशा गोष्टी ठरवतात, की मला इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे शिकायचं आहे. मी खूप चांगल्या प्रकारे वाचू शकतो, परंतु जेव्हा ते आपल्या क्लासमध्ये जातात, त्यावेळेस ते वाचू शकत नाहीत. त्यांना खूप आणि खूप वाचनामध्ये प्रॉब्लेम होतात आणि हे सर्व गोष्टी पाहून त्यांचे इतर क्लासमधील जे मुलं असतात ते त्यांचे मजाक उडवतात. त्यांना म्हणतात की यांना इंग्लिश अजिबात येत नाही. काही दिवसानंतर त्यांचा एक इंटरव्ह्यू येतो आणि इंटरव्ह्यूमध्ये त्यांना पूर्णपणे इंग्लिशमध्ये सर्व इंट्रोडक्शन द्यायचं आहे. पण त्या 2 मुलांना माहीत होतं की आपलं 21 दिवसाच्या आतमध्ये इंटरव्ह्यू आहे. मग ती 2 मुले खूप चांगल्या प्रकारे स्टडी करतात आणि आपला इंटरव्ह्यू हा देतात. ज्यावेळेस ते इंटरव्ह्यू देतात त्यावेळेस अशी गोष्ट घडते की पहिल्या मुलाचं सिलेक्शन होतं आणि दुसऱ्या मुलाचं होत नाही. मग पहिल्या मुलाने असं काय केलं होतं बरं, जे दुसऱ्या मुलांनी केलं नव्हतं. पहिल्या मुलाने खूप चांगल्या प्रकारे स्टडी केली होती आणि दुसऱ्याही मुलाने खूप चांगल्या प्रकारे स्टडी केली होती. परंतु या 2 मुलांमध्ये असा काय डिफरंट आला, त्या सेकंड मुलाला त्या इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क्स मिळाले नाहीत. तर पहिल्या मुलाने अभ्यास केला होता, दुसऱ्याही मुलाने अभ्यास केला होता, परंतु दुसऱ्या मुलाने खूप बेसिक इंग्लिश केलं होतं, ज्याने की वर्ब, ॲडवर्ब, ग्रामर सगळं ग्रामर त्याने खूप चांगल्या प्रकारे केलं होतं. तरीही त्याला सिलेक्शन झालं नाही आणि पहिल्या मुलाने असं काय केलं होतं बरं सिक्रेट, त्या सिक्रेटमुळे तो इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतो. तर त्याने अशा काही 5 गोष्टी स्वतःवरती अप्लाय केल्या होत्या. त्याचा रिझल्ट त्याला त्याच्या इंटरव्ह्यू मार्फत मिळाला होता. तर अशाच काही प्रॉब्लेम तुमचेही असतात. तुम्हालाही इंग्लिश शिकायचं असतं, परंतु तुम्ही ते शिकू शकत नाही आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्या इंटरव्ह्यूच्या वेळेस, ज्यावेळेस आपण आपल्या लाईफमध्ये काहीतरी करायचं म्हणतो, त्यावेळेस त्याचा आपल्याला रिझल्ट दिसून येतो. तर त्यासाठीच आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी शिकणार आहोत. त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश वाचू शकता आणि बोलू शकता. तर पहिल्या मुलाने कुठले सिक्रेट यूज केले होते, त्यामुळे तो खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकला आणि इंटरव्ह्यूमध्ये पास झाला. तर ते सिक्रेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अशी 5 सिक्रेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमची इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे वाचता येईल आणि बोलताही येईल. तर पहिलं सिक्रेट असेल ती म्हणजे लिसनिंग. ही पहिली टिप म्हणजे लिसनिंग. हा लिसनिंग ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पहा, आपण आपली रिजनेबल भाषा खूप चांगल्या प्रकारे बोलू शकतो की नाही? हां, तुमची भाषा मराठी असू द्या, हिंदी असू द्या किंवा इंग्लिश असू द्या किंवा तमिळ असू द्या, ती तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बोलू शकता आणि ती दुसऱ्याला अगदी व्यवस्थितपणे सांगू शकता. परंतु आपल्याला इंग्लिशच का येत नाही? आपण आपली रिजनेबल भाषा खूप चांगल्या प्रकारे शिकतो, कारण आपण ती लहानपणापासून ऐकलेली असते. आपल्या आजी आजोबांची ऐकलेली असते, आपल्या आईवडिलांची ऐकलेली असते, आपल्या पूर्ण रिलेटिव्हमध्ये ती भाषा आपण ऐकलेली असते. मग आपण इंग्लिश का बोलू शकत नाही किंवा इंग्लिश आपण का वाचू शकत नाही? तर आपण काय करायचं आहे, त्या गोष्टी ऐकायला शिकायच्या आहेत. हा, ज्यावेळेस आपण एखादी मूव्ही पाहतो, आपण मूव्ही कुठली पाहतो बरं, जी आपल्याला समजू शकेल, आपण ती भाषा समजू शकेल, ती आपण मूव्ही पाहतो. मग त्यामध्ये हिंदी असू द्या किंवा मराठी असू द्या. पण आता आपण अशी ट्रिक आपल्या लाईफमध्ये आणायची आहे, की आपण इंग्लिशमध्ये सगळे मूव्हीज पाहायला शिकायचं आहे, जेणेकरून आपल्याला थोडी थोडी ऐकून आपल्याला ती इंग्लिश यायला लागते. आपण तुटकी फुटकी का होईना, परंतु इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. आपले जे फ्रेंड असतील, आपले घरचे मम्मी पप्पा असतील, त्यांच्यासोबत आपण थोडंसं इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. आपली इंग्लिश एवढी चांगली नसेल, एवढं ग्रामर तुमचं चांगलं नसेल, तरीही तुम्ही तुटी फुटी इंग्लिश बोलायला शिकायचं आहे आणि इंग्लिशमध्ये त्या गोष्टी ऐकायला शिकायच्या आहेत. ज्यावेळेस आपण ऐकतो, चांगल्या प्रकारे लिसनिंग करतो, त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजून जातात आणि आपण ते पटकन शिकायला लागतो. दुसरी गोष्ट ती अशी म्हणजे डेली 10 मिनिट एक्झरसाइज. तुम्ही म्हणाल की 10 मिनिट एक्झरसाइज म्हणजे नेमकं काय बरं? पहा, जिथे आपण स्टडी करायला बसतो किंवा आपण आपल्या रूममध्ये बसतो, तिथे आसपासला बघायचं आहे की आपल्या आसपासला काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत आपण, आणि त्या गोष्टी आपल्याला काय करायचं आहे, बोलायला शिकायचं आहे. नोटबुक घेऊन स्टडी करत असेल तर आपण काय म्हणतो, दिस इज नोटबुक, दिस इज अ ब्लॅक बोर्ड. आपण अशा तुटी फुटी इंग्लिशमध्ये बोलायला शिकायचं आहे. आपल्याला इंग्लिश चांगली येऊ, आपलं ग्रामर चांगलं येऊ किंवा नाही येऊ, फक्त आपण काय करायचं आहे, ते बोलायला शिकायचं आहे. आपल्या आसपास ज्या गोष्टी आहेत त्या आपण काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये बोलायच्या आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे इंग्लिश येऊ शकेल. आणि तिसरी टीप अशी ती म्हणजे रीडिंग. हा, रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण खूप चांगल्या प्रकारे ऐकतो, त्याची प्रॅक्टिस करतो, त्यावेळेस आपण खूप चांगल्या प्रकारे
ती वाचू शकतो. पहा, रीडिंग यूज अँड फ्री सेन्स ऑफ ब्रेन. पहा, आपल्याला काय करायचं आहे, रीडिंग ज्यावेळेस करतो आपण आपल्या सेन्सेसचा वापर करायचा आहे. तो म्हणजे कसा, आपण काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण इंग्लिश वाचतो, तर मी आता कसं बोलते, तर मी लाऊड बोलते ना, मग तसंच काय करायचं आहे, आपण आपल्या रूममध्ये यायचं आहे आणि आपण लाऊडली आपण काय करायचं आहे, रीडिंग करायचं आहे. पहा, काय मुलं काय करायला जातात, इंग्लिश शिकायला जातात आणि खूप लॉंग सेंटेन्सेस वाचत बसतात. तर तसं नाही करायचं आहे. आपण ज्यावेळेस इंग्लिश शिकतो किंवा कुठलीही लँग्वेज शिकतो, त्यावेळेस आपल्याला वर्ड टू वर्ड आपल्याला काय करायचं आहे, त्याचं रीडिंग करायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही छोटासा वर्ड लिहा, ते वाचा, नंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा वर्ड वाचायला शिका. डायरेक्ट सेंटेन्सेस वाचायचे नाहीत. आपल्याला काय करायचं आहे, छोटे छोटे वर्ड्स वाचत आपल्याला सेंटेन्सेस वाचायचे आहेत. तर ही खूप मोठा बेनिफिट आहे. आणि ज्यावेळेस आपण वाचायला बसतो त्यावेळेस मोठमोठ्याने म्हणजे लाऊडली वाचायचं. ज्यावेळेस आपण मोठे लाऊडली वाचतो त्यावेळेस आपले सेन्स ॲक्टिव्ह राहतात आणि आपला ब्रेन हे ॲक्टिव्ह राहतो आणि त्यावेळेस आपल्याला पटकन गोष्टी शिकतो आपण, आपल्याला पटकन त्या गोष्टी समजायला लागतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सेन्सेसचा वापर करायचा आहे. चौथी अशी गोष्ट ती म्हणजे पिक्चर मेथड. पहा, आपण बऱ्याचदा बघतो की स्कूलमध्ये पिक्चर्स दाखवून त्या गोष्टी शिकवल्या जातात. ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस आपण एखादा पिक्चर्स पाहतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे शिकायला भेटतात. त्यामुळे पिक्चर्स मेथड ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण मुलांना वर्ड्समध्ये सांगतो त्यावेळेस त्यांना ते समजत नाही, परंतु आपण त्याच गोष्टीचं ज्यावेळेस इमेज दाखवतो, चित्र दाखवतो, तर लगेच त्यांना लक्षात येते की हां, हे मँगोचं चित्र आहे. परंतु मँगोचं आपण वर्ड लिहिला तर त्यांना ते लक्षात राहत नाही, परंतु इमेज दाखवली की ते पटकन सांगतात. त्यामुळे जास्त करून पिक्चरचा यूज करायचा आहे, जेणेकरून आपल्याला लगेच इंग्लिश समजेल. आणि शेवटची म्हणजे पाचवी आपली अशी गोष्ट आहे, टीप आहे, ती म्हणजे मिरर मेथड. पहा, मिरर मेथड म्हणजे नेमकी काय बरं, म्हणजे आपल्याला आता तुम्ही म्हणाल की या मेथडमध्ये नेमकं काय करायचं बरं. मिरर मेथड म्हणजे नेमकी काय, तर मिरर मेथड अशी आहे की ज्यावेळेस आपण इंग्लिश वाचायला शिकतो, बोलायलाही शिकतो, परंतु आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही की मी दुसऱ्यासमोर इंग्लिश चांगलं बोलू शकेल का नाही. त्यामुळे आपण काय करायचं आहे, स्वतःच आपल्या आरशासमोर म्हणजेच मिरर समोर उभा राहायचं आहे आणि इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, ज्यावेळेस आपण खूप चांगल्या प्रकारे वाचन करतो, चांगलं त्याचं मनन करतो आणि ज्यावेळेस बोलण्याचं टाईम येतो त्यावेळेस आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही. आपलं इंग्लिश कसंही असू द्या, आपलं ग्रामर आपलं व्यवस्थित नसू द्या, तरी पण आपण इंग्लिश बोलू शकतो हा कॉन्फिडन्स आपल्याला येत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं, आरशासमोर उभं राहायचं आणि ॲज अ इमॅजिन करायची की मी कुठल्या तरी फ्रेंडला बोलत आहे आणि फेस टू फेस आपण आरशासमोर उभा राहून बोलायचं इंग्लिशमध्ये, जे काय आपल्याला बोलावंसं वाटेल ते. तर याने काय होईल, आपली प्रॅक्टिस होईल आणि आपल्याला समजेल की मी खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकतो. जरी मला कुणासमोर इंग्लिश बोलायची असेल तरी मी चांगल्या प्रकारे ती व्यवस्थितपणे बोलू शकतो आणि आपल्यात कॉन्फिडन्स येतो की मला इंग्लिश येते. पहा, बऱ्याच मुलांना असं होतं की ते इंग्लिश वाचू शकतात चांगल्या प्रकारे, त्यांना बोलायलाही येतं, पण ज्यावेळेस दुसऱ्यांसमोर किंवा टीचरसमोर त्यांना बोलायची वेळ येते त्यावेळेस ते घाबरतात आणि बोलत नाही. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर मिरर समोर उभं राहून प्रॅक्टिस करायची आहे. ॲज अ प्रॅक्टिस म्हणून आपल्याला मिरर प्रॅक्टिस करायची आहे. पहा, जाता एक लास्ट टिप सांगून जाते की तुम्हाला, ती म्हणजे बऱ्याच मुलांना इंग्लिशविषयी खूप भीती वाटते. पहा, मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण आपल्या रिजनमध्ये राहतो आपल्याला रिजनेबल भाषा ही लगेच कळते, लगेच ती समजते, पण ज्यावेळेस आपण इंग्लिश भाषा किंवा अदर लँग्वेज शिकवायला जातो त्यावेळेस त्या थोड्याशा आपल्याला टफ वाटतात, लवकर त्या समजत नाहीत आणि बोलायलाही येत नाहीत. त्यामुळे काय करायचं आहे, आपण त्याचं लिसनिंग करायचं आहे. ज्यावेळेस आपण त्या वारंवार ऐकतो त्यावेळेस त्या आपल्याला येतात. पहा, आपली जर रिजनेबल भाषा आपण खूप चांगल्या प्रकारे बोलू शकतो, तर ती कशामुळे, तर आपण लहानपणापासून आपण ती ऐकलेली असते, त्यामुळेच ती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे येते. तसंच इंग्लिशचंही आहे, आपण ती जर ऐकली तर ती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे येऊ शकते. त्यामुळे आपला इथं सेल्फ कॉन्फिडन्स खूप मॅटर करतो. आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे की मी ही भाषा शिकू शकतो आणि मला ती भाषा यायलाच पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे, कॉन्फिडन्स आपला ठेवायचा आहे की मी ही भाषा शिकू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे मी ही बोलूही शकतो. त्यासाठी आपला कॉन्फिडन्स कायम ठेवायचा आहे आणि आपल्याला भाषाही शिकायची आहे. पहा, मी पहिल्यांदा सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही कुठली भाषा शिकत असाल त्यावेळेस तुमची ग्रामर जी आहे ती तुम्हाला येत असो किंवा नसो काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त कॉन्फिडन्स पाहिजे आणि तुम्ही ती खूप चांगल्या प्रकारे बोलू शकता. पहा, बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये आपण पाहिलेलं आहे, ज्या लोकांना इंग्लिश येत नाही तेही खूप चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू देऊ शकतात. तर पहा, मी स्टार्टिंगला जे सांगितलं की 2 मुलांचा इंटरव्ह्यू असतो आणि फर्स्ट मुलगा इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतो, तर त्याची ही 5 कारणे असतात. तो काही बेसिक स्टडी करत नाही इंग्लिशचा, तो फक्त या 5 गोष्टी फॉलो करतो आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करतो की
मी खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकतो आणि मी प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर खूप चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये देऊ शकतो. त्यामुळे तू सिलेक्ट होतो. जर तुम्हालाही इंग्लिश शिकायचं असेल तर तुम्ही या 5 गोष्टी फॉलो करा आणि आपलं इंग्लिश लँग्वेज खूप चांगल्या प्रकारे शिका. चला तर आपण अशाच नेक्स्ट एज्युकेशन नॉलेज व्हिडिओमध्ये भेटूया. सर्वांना माझा नमस्कार. थँक्यू सो मच.